तर मित्रांनो, पी-एस ट्रेडिंगमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या या नवीन लर्निंग व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की अशा काहीतरी न्यूज त्याचा इम्पॅक्ट मार्केटवरती त्या स्पेसिफिक स्टॉकवरती कशाप्रकारे पडू शकतो आहे आणि त्याच्यामध्ये आपण कशाप्रकारे आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. तर सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर रिक्वेस्ट आहे, जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि नोटिफिकेशन आयकॉनला पण प्रेस करू शकता, जेणेकरून येणारे जे पण अपडेट असतील ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. आणि आपण एक व्हिडिओ लर्निंग ग्रुप पण तयार करतो आहे, लर्निंग व्हिडिओ सिरीज पण तयार करतो आहे, ज्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट पूर्ण इन्फॉर्मेशन दिली जाते. जर का तुम्ही बिगिनर असाल तर त्याच्यामुळे तुम्हाला चांगला फायदा पण होऊ शकतो. जसं की आपण टेक्निकल ॲनालिसिसचं पण एक प्लेलिस्ट तयार केली आहे. प्लेलिस्टमध्ये तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. त्यानंतर ऑप्शन ट्रेडिंगसाठी ह्याच्यामध्ये आपण इम्पॉर्टंट ऑफ ओपन इंटरेस्ट ह्याच्याबद्दल पण आपण सिरीज तयार करतो आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही जर काय व्हिडिओ स्टार्ट केला त्याच्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स दिला, ती सिरीज जी आहे ते आपण कंटिन्यू पण करू शकतो. फक्त एक कंडिशन आहे, जे पण रिस्पॉन्स असेल, जर का रिस्पॉन्स ज्या प्रमाणात येईल त्या प्रमाणात आपण त्या सिरीजला कंटिन्यू करायचा प्रयत्न करणार आहे. जर का रिस्पॉन्स चांगला वाटला देन त्याच्यामध्ये एव्हरी सॅटर्डे संडे किंवा ऑलमोस्ट 2 ते 3 दिवसानंतरनं त्याच्यामध्ये तुम्हाला एक व्हिडिओ डेफिनेटली मिळून जाईल. ओके, तर चला तर आपण स्टार्ट करू आजच्या नवीन लर्निंग व्हिडिओमध्ये. तर त्याच्या आधी थोडंसं जर का इन्फॉर्मेशन होती, जर का तुम्हाला कोर्स आपला जर का शिकायचा असेल, फ्री ऑफ कॉस्ट लर्निंग ग्रुप पाहिजे असेल, तर एक कंडिशन आहे, आपल्या थ्रू जर का तुम्ही एक डीमॅट अकाउंट ओपन केला एंजलला, फ्री ऑफ कॉस्ट आहे, त्याच्यामध्ये जर का तुम्ही ॲक्टिव्हली पार्टिसिपेंट झाला, ट्रेडिंग करत असाल, देन डेफिनेटली तुम्हाला त्याच्यामध्ये पण फ्री ऑफ ॲक्सेस तुम्हाला भेटून जाईल. त्याच्यामध्ये खूप सारे ॲडव्हान्स गोष्टी आहेत ज्याचा फायदा तुम्हाला तुमच्या ट्रेडिंगमध्ये होऊ शकतो, ते पण तुम्हाला त्याच्यामध्ये भेटून जाईल. फक्त त्याच्यामध्ये तुम्ही जर का कशाप्रकारे ट्रेड करताय, कशाप्रकारे रिस्पॉन्स करताय, त्याच्यावरती तो ग्रुप डिपेंड आहे. ओके, तर ते पण तुमच्यासाठी हेल्पफुल होऊ शकते. सोबतच त्याच्यामध्ये जर का तुम्हाला डायरेक्टली कोर्स शिकायचा असेल, पेडमध्ये शिकायचा असेल, देन या नंबरला व्हॉट्सअप पण करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला फर्दर इन्फॉर्मेशन मिळून जाईल. ओके, तर आपण न्यूजवरती. तर न्यूजला यायच्या आधी थोडक्यात आपण एक इंडेक्स आपण डिस्कस करतो आहे, जो की NSEचा इंडेक्स आहे, निफ्टी 50, आणि त्यानंतर BSEचा इंडेक्स आहे, सेन्सेक्स 30. तर ह्याच्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन देतो. काही जणांना माहिती असेल, काही जणांना माहिती नसेल, तर त्यांच्यासाठी निफ्टी 50 याचा अर्थ काय आहे की निफ्टी म्हणजे आपलं जे NSE आहे, तर NSEनं बनवलेला जो सेगमेंट आहे, NSEनं बनवलेला जो इंडेक्स आहे, त्या इंडेक्सचं नाव आहे निफ्टी. आणि 50 म्हणजे काय, त्यामध्ये टॉपच्या 50 कंपन्या. तर निफ्टी 50मध्ये टॉपच्या 50 कंपन्या. सिमिलरली सेन्सेक्स 30मध्ये टॉपच्या 30 कंपन्या. तर निफ्टी 50चा जो ट्रॅक रेकॉर्ड आहे, म्हणजे निफ्टी मार्केट जे आपलं अप जातं आहे, कधी डाऊन येतं आहे, कधी वर जाते, परत खाली येतं आहे, तर हे कशावर डिपेंड आहे, तर हे डिपेंड आहे त्याच्यामध्ये असलेले टॉपचे 50 कंपनी. आता प्रत्येक कंपनीला सेम वेटेज असते काय, तर असं नाही. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीज आहेत, HDFC बँक आहे, रिलायन्स आहे, TCS आहे, इन्फोसिस आहे. तर प्रत्येक कंपनीला थोडंसं वेगळं वेटेज आहे. ओके, तर जसं वेटेज जास्त तसं त्याचा मुवमेंट जास्त असणार सिमिलरली. ओके, तर सेन्सेक्समध्ये पण 30 कंपन्या आहेत, ह्याच्यामध्ये पण 30 वेगवेगळ्या कंपनीचं कॉन्ट्रीब्युशन आहे, ह्याच्यामध्ये पण 50 कंपन्या आहेत, ह्याच्यामध्ये पण 50 वेगवेगळ्या कंपनीचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि ह्या सगळ्यांच्या कॉन्ट्रीब्युशनमध्ये ओव्हरऑल निफ्टीचा ट्रॅक जर्नी स्टार्ट असते. मग निफ्टीला जर का चांगल्या लेवलला न्यायचं असेल, निफ्टीला जर का चांगल्या लेवलला अप मुवमेंट दाखवायचं असेल, तर त्याच्यामध्ये चांगल्या लेवलच्या टॉपच्या 50 कंपन्या असणं खूप गरजेचं आहे. ओके, तर याच्यामध्ये ज्या कंपन्या पार्टिसिपंट असतील त्याच्यावरती कोणाकोणाचा फोकस असणार, बाय डिफॉल्ट त्याच्यावरती म्युच्युअल फंड आले. ओके, तर मोठमोठे म्युच्युअल फंड, मोठमोठे FIIs त्याच्यामध्ये असतात, त्याच्यामध्ये मोठमोठे DIs त्याच्यामध्ये असतात. तर जे पण मोठा कॅश आहे, जे पण मोठा पैसा आहे, ETF असतील, एक्सचेंज ट्रेडेड फंड, ते पण त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करतात. तर हे सगळ्याच्या सगळा त्यांचा जे मनी आहे हा कुठं फ्लो होणार आहे, ह्या निफ्टी 50च्या कंपन्यांमध्ये फ्लो होणार आहे. असं नाही की प्रत्येक कंपन्यांमध्ये जातील, प्रत्येक कंपन्यांमध्ये जातो, बट प्रत्येक कंपन्यांमध्ये सेम नाही, प्रत्येक कंपन्यांमध्ये कमी जास्त प्रमाणात, पण का होईना त्याच्यामध्ये त्यांचा जो फ्लो आहे त्यामध्ये जाऊ शकतो. ओके, तर ह्याच्यामध्ये मला काय बोलायचं आहे की निफ्टी 50मध्ये टॉपच्या 50 कंपन्या आहेत. मग ह्या टॉपच्या 50 कंपन्यांमध्ये हायेस्ट वेटेज असते, हायेस्ट वेटेज जातं बिकॉज तो टॉपर आहे, तो लीडर आहे. तर त्याच्यासाठी जास्त वेटेज त्याच्यामध्ये जातं. कुणाचं, म्युच्युअल फंड असेल, FIs असतील, DIs असतील, ETF असतील, या सगळ्यांचा वेटेजचा जो पैसा आहे हा निफ्टी 50मध्ये जातो. म्हणजेच काय, निफ्टी 50मधल्या कंपन्यांमध्ये जातो. मग निफ्टी 50मधल्या कंपन्यांमध्ये जर का पैसे जाणार असतील तर त्या स्टॉकमध्ये, त्या शेअरमध्ये आपल्याला
एक मूवमेंट बघायला डेफिनेटली मिळू शकते. ओके, तर बाय किंवा सेलसाठी बिलकुल नाही आहे. तुम्ही ऑब्झर्वेशन करा, ही निफ्टीचं रिबॅलन्सिंग असेल, कोणत्या पण प्रकारचे अप अँड डाऊन असतील, ह्याचा परिणाम तसाच होतो. म्हणजे काय, तर निफ्टी 50मध्ये सध्या आपण निफ्टीचं बघतोय, तर निफ्टी 50मध्ये 50 कंपन्या आहेत. मग आत्ता त्या 50 कंपन्या सेम आहेत का, लाईफ टाईम सेम ठेवतात का, तर असं नाही. जी कंपनी चांगलं काम करते त्याच्यामध्ये त्याचा जो फ्लो आहे, त्याचा जो पैसा आहे तो हायसा असतो. जी कंपनी खराब काम करते, म्हणजे ह्याच्यामध्ये काय, किती कंपन्या आहेत, 50 कंपन्या आहेत. जर काय 50 कंपन्यांमधल्या 2 कंपन्या किंवा 1 कंपन्या किंवा 4 कंपन्या खराब परफॉर्मन्स करत असतील आणि ते जर का वाटलं की निफ्टीमध्ये की ह्या कंपन्यांचा ट्रॅक रेकॉर्ड जरा खराब व्हायला लागला आहे, तर निफ्टी काय करते की म्हणजे त्यांचे जे NSE आहे, NSE काय करते की त्या कंपन्यांना काढून टाकते, त्या कंपन्यांना रिमूव्ह करते. मग त्या कंपन्या बाहेर पडतात आणि त्याच्या जागी दुसऱ्या कंपन्यांना एंटर केलं जातं आहे. म्हणजेच काय की एक्झाम्पल आज आपण असं ॲझ्युम करूया की भारत पेट्रोलियम्स नावाची कंपनी आहे, ब्रिटानिया नावाची कंपनी आहे. सपोज ह्या दोन्ही कंपन्या कशामध्ये आहेत, निफ्टी 50मध्ये आहेत. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये निफ्टी 50मध्ये कंपन्या आहेत, म्हणजे निफ्टीचं जे लार्ज कॅपवाला फंड असेल, म्युच्युअल फंडवाले असतील, त्यानंतरनं ETF वाले असतील, FIs असतील, ह्या सगळ्यांचा जो बऱ्यापैकी जो मनी आहे हा निफ्टी 50तल्या कंपनीमध्ये असणार. म्हणजेच बाय डिफॉल्ट भारत पेट्रोलियम, त्यानंतरनं याच्यामध्ये ब्रिटानिया असेल. ओके, तर ह्याच्यामध्ये त्या कंपन्यांचा पैसा असणार. जसं की न्यूज आली की ह्याच्यामधून त्या कंपन्यांना काढून टाकणार आहे, तर त्याचप्रमाणे म्युच्युअल फंडवाले किंवा जे बाकीचे लोक असतील ते त्यांचा जो पैसा आहे तो त्यातून काढून टाकणार. म्हणजे ह्या शेअरसाठी ती न्यूज काय झाली, निगेटिव्ह झाली. म्हणजे ज्यांनी ज्या कंपन्या निफ्टी 50मधून बाहेर पडणार आहेत त्यांच्यासाठी ती न्यूज काय झाली, निगेटिव्ह झाली. पण ॲड ज्या कंपन्या होणार आहेत, ज्या कंपन्यांना स्थान भेटणार आहे, 50मध्ये स्थान भेटणार आहे, त्यांच्यासाठी ती न्यूज काय झाली, पॉझिटिव्ह झाली. कारण जे पण म्युच्युअल फंड असतील, जे पण FIs असतील, जे पण DIs असतील मोठमोठे, त्या सगळ्यांना बाय डिफॉल्ट जे पण ETF वाले असतील, एक्सचेंज ट्रेडेड फंडवाले असतील, त्यांना एक्सचेंज मॅनेज करत असते, तर त्यांना काय करणार, त्या कंपन्यांमध्ये कॅश बाय करावं लागतं. म्हणजे त्या कंपन्यांमध्ये ते परत कॅश येऊ शकते, अशी एक प्रोबॅबिलिटी असते. ओके, तर अशा प्रकारे जर का आपण बघायला गेलो तर न्यूज आली आत्ता आपल्यासमोर की ज्यामध्ये मार्च 2025पर्यंत निफ्टी 50चं जे रिबॅलन्सिंग होणार आहे, म्हणजे ते निफ्टी 50ला काय तर बॅलन्सिंग करणार आहेत, तर त्याच्यामध्ये झोमॅटो आणि जिओ फायनान्स सर्व्हिसेस. ओके, तर ह्या 2 कंपन्यांना त्याच्यामध्ये काय भेटणार आहे, एंट्री भेटणार आहे. आणि एक्झिट कोणाचं करत आहेत, तर BPCL आणि ब्रिटानियाचं एक्झिट ह्याच्यामध्ये करत आहेत. तर ही अजून न्यूज कन्फर्म नाही आहे, तर ही फक्त जस्ट न्यूज आल्या. तर त्याच्या बेसिसवरती ऑलमोस्ट त्यांचं एक्सपेक्टेशन आहे की 1.1 बिलियनचा इन्फ्लो, म्हणजे तेवढ्या प्रमाणात ते लिक्विडिटी, तेवढ्या प्रमाणात कॅश त्या 2 कंपन्यांमध्ये येऊ शकते, असं त्यांचं म्हणणं आहे. तर झोमॅटोमध्ये बघायला गेलो, स्पेसिफिक एकट्या झोमॅटोमध्ये याच्यामध्ये ऑलमोस्ट 700 मिलियनचा इन्फ्लो याच्यामध्ये येणार आहे. जर म्हणजे जर निफ्टीमध्ये सेटबॅक, म्हणजे निफ्टीने जर का रिबॅलन्सिंग केलं आणि झोमॅटोला त्याच्यामध्ये स्थान भेटलं, तर ह्याच्यामध्ये ऑलमोस्ट 700 मिलियनचा इन्फ्लो येऊ शकतो. ओके, तर हे लगेच होणार असं पण नाही, त्याला टाईम पण लागू शकतो आहे. बट जर का अशा गोष्टी झाल्या, देन झोमॅटो आणि जिओ फायनान्ससाठी पॉझिटिव्ह न्यूज आहे. आणि 2 कंपन्या ब्रिटानिया आणि त्यानंतरनं दुसरी कुठली बोलली आता मी ना, भारती पेट्रोल, जस्ट सेकंड, BPCL आहे ते, BPCL. ओके, भारत पेट्रोकेमिकल लिमिटेड, ह्यासाठी काय झाली, न्यूज निगेटिव्ह झाली. तर सपोज आता आपल्याला ह्याच्यामध्ये स्विंग ट्रेड असेल, इन्व्हेस्टमेंट असेल, जे पण डिसिजन घ्यायचे असेल, आता ह्याचा अर्थ असा काय झाला का की ब्रिटानिया आता हे 0 होणं, तर असं अजिबात नाही. जस्ट त्याच्यातून निफ्टी 50मधून बाहेर पडतात. म्हणजे असं काही नाही की NSEमधून एक्सचेंजमधून बाहेर पडतात. निफ्टी 50मधून ते मे बी खालच्या लेवलला जातील, बट त्याच्यामध्ये परत इन्फ्लो येत जाईल, जात जाईल, ते सगळ्या गोष्टी होत जाईल. बट त्याच्यामध्ये झोमॅटोसाठी आणि JFSLसाठी, जिओ फायनान्स सर्व्हिसेससाठी ह्यांची न्यूज काय आहे, पॉझिटिव्ह आहे. तर थोडक्यात जर का तुम्हाला चार्ट स्टडी येत असेल, त्यामुळे तुम्ही चार्टला स्टडी करत असाल प्रॉपरली, देन तशा प्रकारे आपण डिसिजन घेऊ शकतो. ओके, व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे, कुठल्या प्रकारे बाय किंवा सेल अजिबात नाही आहे. तर आपण सध्या बघतोय झोमॅटोमध्ये ऑलमोस्ट 700 मिलियन, ओके काय न्यूज आहे एक्झॅक्ट, 700 मिलियनचा इन्फ्लो येणार आहे. आणि जिओ फायनान्ससाठी ओके टोटल दोन्हीत मिळून 1100 मिलियनचा येणार आहे. तर झोमॅटोमध्ये थोडीफार याच्यामध्ये चांगली याच्यामध्ये आपल्याला इन्फ्लो बघायला मिळू शकतो. ओके, बट ह्यासाठी अजून टाईम लागू शकतो आहे. आत्ता फेब्रुवारी महिना चालू आहे, तर मार्च महिन्याच्या मध्ये जर का रिबॅलन्सिंग झालं तर
जर का नाही झालं रिबॅलन्सिंग तर ह्याच्यामध्ये थोडंसं निगेटिव्ह न्यूज राहू शकते, बिकॉज न्यूजवरती खूप सारे लोक त्याच्यामध्ये एंटर करायचा प्रयत्न करतात. आफ्टर कंप्लिशन ज्यावेळी न्यूज पूर्ण कंप्लीट होईल त्याच्यामध्ये त्याच्यानंतर जर का हे ऑलरेडी प्राइसिंग जर का झालं असेल देन रिट्रेसमेंटसाठी वाट बघू शकतो आपण. बट न्यूज व्हायच्या म्हणजे पूर्ण हे कंप्लिशन व्हायला टाईम लागेल. कंप्लिशनमध्ये जर का असं पूर्ण आलं, कारण की आता हा रिपोर्ट फक्त जस्ट सांगतोय आणि ह्या रिपोर्टनुसार याच्यामध्ये जर का आपण जायला गेलो तर रिपोर्टनुसार, आणि कुणाचा रिपोर्ट आहे तर JM फायनान्शियलचा ब्रोकरेज जो आहे तर त्यांचं म्हणणं असं आहे की याच्यामध्ये झोमॅटो आणि जिओ फायनान्स सर्व्हिसेसमध्ये इन्फ्लो येऊ शकतो. जर का त्या बेसिसवरती जर का आपण झालं आणि ह्याच 2 कंपन्यांना जर का त्याने कॅच केले तर ह्याच्यामध्ये आपल्याला येणाऱ्या डेजमध्ये चांगल्या प्रकारे मोमेंटम बघायला मिळू शकतं आहे. ओके, जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल इन्फॉर्मेशन वाटली असेल तर डेफिनेटली लाईक आणि शेअर पण करू शकता आणि कमेंट करा जर का तुम्हाला कोणत्या स्पेसिफिक टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर.